नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बोलतोय अहिल्यानगर। अहिल्यानगरमध्ये या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये विखे कुटुंब आणि त्यांचे विरोधक असा संघर्ष बघायला मिळाला आणि त्या रिझल्टमध्ये 10 विखे कुटुंबाच्या मदतीने म्हणजे महायुतीच्या जागा आल्या आणि 2 महाविकास आघाडीच्या जागा आल्या। ज्या 10 जागी महाविकास आघाडी पराभूत झाली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा संगमनेर विधानसभा मतदारसंघ होता, जिथे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला। आणि दुसरा जो एक चर्चेतला मतदारसंघ होता तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी निलेश लंके जे खासदार आहेत, दक्षिण अहमदनगर दक्षिण अहिल्यानगर दक्षिण लोकसभेला त्यांनी सुजय विखे यांचा पराभव केला होता आणि ते आधी माजी आमदार होते पारनेर विधानसभेचे। त्यांच्या पत्नी ह्या राणी लंके यांचा पराभव झाला काशीनाथ दातेसर यांच्याकडनं, जे अजित पवार गटाकडनं उमेदवार होते। तो प्रश्न असा पडलाय की निलेश लंके व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे, नगरसेवक, नंतर कोविडमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यातून त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली। जगभरच म्हणतोय कारण खूप फेमस झालेले ते। आणि त्यानंतर म्हणजे नगरसेवक, नंतर लगेच त्यांनी आमदारकी मिळवली आणि पहिल्याच आपल्या प्रयत्नात ते आमदारही झाले, पहिल्याच प्रयत्नात खासदारही झाले। आणि खासदार होण्याच्या आधी त्यांचा आणि विखे कुटुंब जे मेनली सुजय विखे यांच्याशी संघर्ष त्यांना टाळता आला नाही, तो महाराष्ट्रभर चर्चेतही राहिला। आणि त्यानंतर आता त्यांच्या पत्नी ज्या उभ्या राहिल्या त्या पराभूत झाल्या। त्यामागची आपण कारणे-मीमांसा केली किंवा आपण जे व्हिडिओज बनवले ते आपल्याला आठवत असेल, आपणही त्या पारनेर विधानसभेचा आढावा घेतला होता। त्यावेळी कमेंटद्वारेही आपल्याला काशीनाथ दाते सरांचा समर्थकांचा खूप म्हणजे पारडं झुकताना दिसलं होतं, त्या पद्धतीने रिझल्टही लागला। सो आता अशा चर्चा झालेल्या आहेत की निलेश लंके यांचं पुढं काय, सामाजिक राजकारणातलं पुढची त्यांची दिशा काय, याला परिणाम म्हणून म्हणजे ही चर्चा कुठनं आली आहे तर ती आली आहे आत्ता त्यांचा जो स्नेहमेळावा झाला त्यामध्ये त्यांनी चारही बाजूने मला विचारलं जातंय, तो निर्णय आपण लवकरच जाहीर करू। आणि त्यांनी आत्ता अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या काही खास नेते मंडळींची त्यांनी पुण्यात भेट घेतलेली आहे। सो चर्चांना उधाण आलंय की निलेश लंके साहेब परत इकडे जाणार का, अजित पवार गटात जाणार का, हा संभ्रम थोडासा कुठेतरी निर्माण झालेला आहे। आणि त्या बाबतीत अजित पवार गटाचाही जर प्रयत्न चालू असतील तर त्यांचाही असेल की आपलं खासदारकीचं दिल्लीतलं वजन वाढवण्यासाठी, केंद्रातल्या सरकार वाढवण्यासाठी एक खासदार त्यांना बहुमत मिळतंय, तर ते त्यांचा तो प्रयत्न राहील। सो बघूयात निलेश लंके साहेब काय हे घेतायत, भूमिका घेतायत, यांची राजकीय भूमिका। तुम्हाला काय वाटतंय, त्यांनी कोणती भूमिका घ्यावी आणि काय भूमिका असेल त्यांची? स्थानिक जे आपले सबस्क्रायबर असतील किंवा व्ह्युअर्स असतील त्यांनी सांगावा, कमेंट करून नक्की कळवा तुमचे थॉट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।